ऑब्झर्वेशन काय असतं, की मला ह्या पॉइंटला जसं तुम्ही आता इथे बघू शकता, स्मार्ट प्लेयरचं ऑब्झर्वेशन काय असतं, की मला ह्या पॉइंटला जे आहे ना, इकडे मला बायिंग करायची ओके. मला बायिंग करायची आणि ते धीट असतात. मुझे इसी प्राइस पे जो है वो बाय करना है. मला ह्याच प्राइसला बाय करून पाहिजे. मी मागे फिरणार नाही. मग मार्केट जे आहेत ना, समजा त्यांनी 1000 क्वांटिटी बायसाठी टाकल्या. ओके. त्यांनी 1000 क्वांटिटी बायसाठी टाकल्या, की त्या ॲट अ टाईम ज्या आहेत ना, त्या बाउन्स नाही होत. बघा ना, जर त्यांनी तिथे 1000ला बायला टाकल्या, तर तिथे विकणारा पण हवा, बरोबर? तिथे 1000 क्वांटिटी कोणतरी विकणारं पण हवं, तरच त्यांच्या त्या बाय होतील, बरोबर? कोणीतरी विकल्या तर हे विकत घेऊ शकतात. अंडरस्टूड ना? आपण जर घर घ्यायला गेलो, तर तो घर आपल्याला आवडलंय खरं, पण तो समोरचा विकायलाच तयार नाही, तर आपण विकत कसं घेणार? बरोबर? सो समोर कोणतरी विकणारा पण हवा, तरच आपण ते विकत घेऊ शकतो. सो काय होतं ना, त्यांच्या ज्या ह्या क्वांटिटीज आहेत ना, त्या थोड्या करून एक्झिक्यूट होत राहतात. तुमच्यासोबत पण असं झालं असेल कधीतरी, जिथे तुम्ही लिक्विड मार्केट नसेल, जिथे लिक्विडिटी जास्त नसेल, म्हणजे जास्त लोकच नसतील बाय एंड सेल करायला. तिथे आपल्या ऑर्डर्स ज्या आहेत ना, त्या पटापट एक्झिक्यूट होत नाहीत. पटापट एक्झिक्यूट होत नाहीत. त्याच्यामुळे ना प्रॉब्लेम होतो. मग आपल्याला थांबत, वाट बघत बसावं लागतं. हळू, थोडी क्वांटिटी जी आहे ना, ती एक्झिक्यूट होत राहते. ओके. तसंच जे आहे ना, ह्यांच्या ह्या सगळ्या ऑर्डर्स एक्झिक्यूट होत नाहीत. थोड्या होतात आणि त्याच्यामुळे ना, इथे एक फेअर व्हॅल्यू गॅप तयार होतो. दॅट देअर इस अ एफ-व्ही-जी आणि जेव्हा उरलेल्या ऑर्डर्स ह्यांच्या पुन्हा जेव्हा एक्झिक्यूट व्हायला मार्केट असं खाली येतं ना, तेव्हा ह्या अराउंड ह्या कॅन्डल्सच्या दरम्यान, ह्या 3 कॅन्डल्सच्या दरम्यान बघा 3 कॅन्डल्सचा गेम आहे. मी ही एक लोची कॅन्डल पकडले, एक ही सेकंड मोठी आणि थर्ड. बघा ना, ह्यांच्यात एक हा प्रॉपर गॅप क्रिएट झालेला आहे. ओके. हा प्रॉपर गॅप क्रिएट काय झालेला आहे. सो आता हा गॅप ना फिल करायला मार्केट एकदा तरी ह्या पॉइंटला येण्याचा प्रयत्न करतं. एकदा तरी ह्या पॉइंटला येण्याचा प्रयत्न करतं आणि तिथून मार्केट पुन्हा जे आहे ना रिव्हर्स बॅक होतं आणि झालं पण आहे. तुम्ही इथे बघू शकता झालं पण आहे. सो ह्या एफ-व्ही-जी लेव्हल्स जे आहेत ना त्याला आपण फेअर व्हॅल्यू गॅप म्हणतो आणि जेव्हा यांच्या क्वांटिटीज फुलफिल होतात, तुम्ही म्हणाल मला कसं कळेल की ह्यांच्या पूर्ण क्वांटिटीज फुलफिल झाल्यात? तर एक काय करायचं लॉजिकली 1 ते 2 वेळा जो आहे ना, हा रिव्हर्स पकडायचा. थर्ड टाईम जर पुन्हा या बॉक्सला टच व्हायला आला, तर तुम्ही काय 10 वेळा येईल. पण तुम्ही ते सगळे कन्सिडर नाही करायचे. 1 किंवा 2 टच पॉइंटच कन्सिडर करायचे, की मार्केट इथून जे आहे ना, असं रिव्हर्स होऊ शकते आणि आता इथे 2 टाईमच झाले. तुम्ही बघू शकता एकदा इकडे आणि एकदा इकडे. ह्या बॉक्सला ॲज अ सपोर्ट कन्सिडर करून मार्केट जे आहे ना, पुन्हा वरती गेलंय. सो धिस इज कॉल्ड एफ-व्ही-जी. धिस इज कॉल्ड हा व्हिडिओ केवळ एज्युकेशनल आणि इन्फॉर्मेशनल पर्पजसाठी आहे. हे कोणत्याही प्रकारचा फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट किंवा ट्रेडिंग ॲडवाइस देत नाही. मी सेबी रजिस्टर्ड फायनान्शियल ॲडवायझर नाही आणि या व्हिडिओमध्ये दिलेली कोणती माहिती ही पर्सनल रिकमेंडेशन समजू नये.